आता बघणार आहोत विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात। स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा। अक्कलकोट नगरीत स्वामींचा गजर। गोंदिया जिल्ह्यातील हाजरा फॉल धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। सांगलीत मुसळधार पाऊस। कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ। फोटो काढण्यासाठी कृष्णाकाठी तरुणांची मोठी गर्दी। कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूर सांगली जिल्ह्याला काहीसा दिलासा। अमरावतीच्या शिरपूरमध्ये स्मशानभूमीला शेड नसल्यानं गैरसोय। कचरा व्यवस्थापनाच्या शेडमध्ये अंत्यसंस्काराची वेळ। ग्रामपंचायतीनं लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुंभेश फाटा येथे कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र वाटप मेळाव्याचं आयोजन। करमाळा तहसील कार्यालय आणि सकल मराठा समाजाचा उपक्रम। नांदेडमध्ये पूर्ण वेतनाच्या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन। मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा। परभणीच्या जिंतूरमध्ये खड्ड्यांसाठी तरुणांचं भीक मागणं आंदोलन। खड्डे असलेल्या ठिकाणी झाडं लावत तरुणांचा अनोखा उपक्रम।